राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या निवडणुकीला लागलेला आहे। विदर्भातही जोमानं तयारी करते। माझ्यासोबत अनिल देशमुख सर आहेत। सर काय सांगता, कशी तयारी सुरू आहे विदर्भाच्या बाबतीत? असं आहे की आमचे महाविकास आघाडीचे जे घटक आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, उद्धवजी ठाकरे, हे सर्व आपल्या आपल्या पद्धतीनं एकत्र बसून कशा पद्धतीनं कोणती जागा कोण लढवेल आणि एखादी जागा जर एक्सचेंज करायची असली तर कशा पद्धतीने एक्सचेंजसुद्धा करता येईल याच्या बाबतीत काल एक बैठक झाली। अजून आता बैठका होतील, मग वरिष्ठ जे नेते आहेत ते एकत्र बसतील आणि योग्य ते निर्णय घेतील। महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे आणि समन्वय चांगल्या पद्धतीने चर्चा करून तिन्ही पक्ष कोणत्या ठिकाणी कोणत्या खासदारकीचा उमेदवार लढवायचा याचा निर्णय घेतील आणि तिन्ही पक्ष एकत्र राहून त्याचा प्रचार करतील। विदर्भातील कुठल्या जागा राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट लढण्याच्या तयारीत? नाही, आता चर्चा होईल। आता काल एक चर्चा झाली, परवाच्या दिवशी आमची पक्षांतर्गत चर्चा झाली। आता पुढच्या बैठकीमध्ये चर्चा होतील आणि हळूहळू संपूर्ण लवकरात लवकर निर्णय होईल त्याचा। किती मतदारसंघ तरी, म्हणजे नाव न सांगता तरी एक संख्या की 10 पैकी किती मतदारसंघ तुम्ही लढू शकता विदर्भात? असं आहे की मागच्या वेळेस आम्ही 3 मतदारसंघ लढवले होते, तर 3-4 ची आमची तिथे चर्चेमध्ये आम्ही ते 3-4च्या बाबतीत चर्चा करू। तिथे गेल्या वेळेस तुम्ही भंडारा गोंदिया लढवली होती, अमरावती लढवली होती, बुलढाणा लढवली, सगळ्यांना माहिती आहे काय काय लढवलं होतं। तर आता ते संपूर्ण जे काही मतदारसंघ आहेत जे लढवले तेच लढवले पाहिजे असं नाही, एक्सचेंजसुद्धा होऊ शकतात। सिटिंग गेटिंग फॉर्म्युला असेल यावेळेस महाविकास आघाडीत जागा वाटप करताना? अनेक त्याच्यामध्ये फॉर्म्युले आहेत, त्याच्यामुळे एकच फॉर्म्युला धरून काही निर्णय होणार नाही। तिथे कोण आजच्या तारखेला चांगला उमेदवार आहे, कोणत्या पक्षाचा योग्य उमेदवार आहे, त्या योग्य उमेदवारालाच तिकीट देण्यात येईल। तयारी कशी सुरू आहे तुमची? एकदम जोरात तयारी चालू आहे। तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा पहा काय चित्र राहील। कारण की मोठ्या प्रमाणात शेतकरी नाराज आहे, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न। विदर्भात अधिवेशन झालं, आम्ही म्हणायचो 1.5 महिना अधिवेशन घ्या, 10 दिवस अधिवेशन घेतलं, 10 दिवसांतर पळ काढला। ना कापसाला भाव दिला, ना सोयाबीनला भाव दिला, ना संत्र्याचा प्रश्न, ना तिकडे कांद्याचा प्रश्न, असे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न यांनी त्याच्या बाबतीत कोणताही निर्णय जाहीर केला नाही। सुप्त माप असेल जागा वाटपात शिवसेनेला, कारण की त्यांचे जास्त खासदार होते गेल्या वेळेस? या सगळ्या चर्चेअंती ठरेल। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।